नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात आपली माती आपली आणि मी आहे तुमच्यासोबत सुमित. चला पाहूया आज संध्याकाळच्या महत्त्वाच्या कृषी बातम्या. शेतकरी मित्रांनो, राज्यात उष्णतेचा तडाखा कायम असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 40 अंशाच्या पुढे गेलेले आहे. शेतकरी बांधवांनी जनावरांना सावली आणि पुरेसे पाणी द्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. या दरम्यान दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काढणी केलेला कांदा आणि धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. तर महत्त्वाची बातमी आहे, कांदा बाजारातून एक दिलासादायक बातमी. लालच गावासह काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात हलकी वाढ दिसून आली आहे. दर्जेदार मालाला व्यापाऱ्याकडून चांगली मागणी होत आहे. कापूस लागवडीपूर्वी कृषी तज्ज्ञांनी महत्त्वाचा इशारा दिला आहे. अनधिकृत HDBT बियाणे खरेदी टाळा. औद्योगिक पॅकिंग आणि पावतीसह बियाणे घ्या. खताच्या कृत्रिम टंचाईवर प्रशासनाची नजर असून अनेक जिल्ह्यांमध्ये तपासणी मोहीम सुरू करण्याची आली आहे. शेतकऱ्यांनी जास्त दराने खत करू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे. उन्हाळ्यामध्ये भाजीपाला आणि फळबागामध्ये थ्रिप्स आणि मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित शेत पाहणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातम्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपली माती लोक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.